बहिणीनो माझ्या डाळ शिजली बरं का. सगळं काय झालंय आता. चुलीवर डाळ घेतलं शिजवून शिरा, भात घेतला इकडे शिजवून शिरा. तो ती तुम्हाला व्यवस्थित काय असेल ती दाखवते, कसं केलंय कसं नाही, कसं करतोय. तर थांबा दाखवते सगळं व्यवस्थित. मागच्या कॅमेऱ्यानं परत मोठ्यानं ऐकू येत नाही. मागच्या कॅमेऱ्यानं दाखवते तुम्हाला नेमकं कसं शिजवलंय कसं केलंय सगळं म्हणजे व्यवस्थित दाखवते. चुली पहिल्यांदा अशा मांडून घेतल्या आणि काय असेल ती बघा हे भात आपल्या शिजलेला आहे आणि बघा ही डाळ शिजवून ह्याला पूर्णाला चटका द्यायला लागली. पुराण एकदम परतलंय कसं झालंय बघ बरं. भारी मस्त झालंय का नाही. मस्त झाले. असं गुळ जास्त म्हणजे गोड अशा पोळ्या झाल्या पाहिजे मस्त पैकी. किती येळवणी काढलंय आणि आता आपल्यापाशी ताट नाही म्हणून काय केलं माहितीये का. कसं असतं देवाच्या दारात ताटण तीन एवढं बघूच तर हा याच्याचा ऍडजस्ट करून व्यवस्थित असं होत असतं. सगळं केल्यानं होत असतं. थोडं पाहिलं तिकडं तुम्ही होती बरं का पण व्यवस्थित केलं. तर बघा ही पुरण आता घेतलाय परतून शिना, डाळ घेतली शिजवून शिना. आता पोळ्या करायच्या त्या पुरण वाटायचं आणि ह्या दोघीला पोळ्या करायला लावायच्या. भात तर झालाय येळवणीची आमटी घेती करून शिना मस्त पैकी. कसं असतं बहिण देवाच्या दारात आल्यानंतर ना कुणी काय केलं तरी सगळं होत आणि सगळं काय आपल्याला जे पाहिजे ते काय नसतं. त्यातच जरा ऍडजस्ट करावं लागतं. इकडं तिकडं काय करावं लागतं या ऍडजस्ट करून घ्यावं लागतं. इथं येऊन काढून घेतली बघा इथं. बरं मी पुरणाची चाळण म्हणजे पुरण वाटायची चाळण घेऊन आली. नाहीतर पहिल्या बाया काय करायच्या पाट वरवट घरनं आणत होत्या. ज्यांना लय आवड आहे का नाही ती पाट वरवट घरनं आणायच्या. आमच्या आत्या ही येत होती त्यावेळेस होतं. पण आता कसं झालंय पहिला सगळेजण मेळ करून येत होत्या. लय जण येत होती. आता करायला म्हणलं तर 3 जणीच आहे आम्ही. आता करायचं पडदेशी देव पण नीट का होतोय. ते सगळ्यांच्यात आलं की कुठलंच काय सुचत नाही. धड देव पण नीट का होत नाही काय नाही नुसता राडा उठतोय. त्यामुळं बघा दोघात वाहन केलं चला म्हणलं देवदर्शन एकदम मस्तपैकी करून यायचं. तर बहिणीनं तुमच्या संग बोलता बोलता इथं काय ताय आहे त्या ती माझ्याकडेच बघते त्या. तुम्हाला मी हळूच दाखवते कॅमेऱ्याला. तर लागले तर कुजबुजायला दाखवलं त्यांना वाटलं असेल. नाही तर कसं आहे माहिती का आपण व्हिडिओ काढतोय म्हणजे त्यांना काहीतरी नवल वाटलं असेल असे काहीतरी पडत नसतं कुणाला. आपण असं बोलतोय म्हणल्या माणसाला वाटतं ना. त्यांच्या हसण्यावरून तर वाटतंय त्यांना आपलं व्हिडिओ आवडत येते असं काय नाही आहे का नाही. त्यांच्या चेहऱ्यावर हसू पण आहे बरं का. बघते ती हसते ती बोलते ती पण असं काही त्यांचं चालू आहे. त्यांचं चालू आहे. तर घेऊया आपली येळवणीची आमटी बनवून. कसा 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 जरा खाल्ल्यावर निघाला आणि पाणी काय खाल्लेला आज काढायला लागला का चहाच्या पाण्यावर आहे माहित आहे ना. मग देवाला यायचं होतं कुणाला तुलाच यायचं होतं ना. देवासाठी एक दिवस नव्हतं का. जरा काय फासा कसा कसा ताकद लाव एकदम मस्त पैकी कसलं पुरण परतलंय. तुम्हाला वाटतंय का मी घसकटायची नाही. मग घसकटभर जरा राग आल्यासारखं काना घे करून शिना. राग येतो की मला येतो का राग. मग राग येऊन पण उपयोग आहे. काम करायचंय मीला राग ये पण काना जातोय पुरा ना. मग जातोय आहे का नाही वहिनी आता तर बोला की 4 शब्द. देवाच्या दारात आलाय आता तरी बोला. चांग बोल तर गाजवा जाऊ दे दारात आली देवाचं चांग बोल तर गाजवा. नाही देवाचं नाव घ्यायला लाज वाटते. तू गाजव बर चल. मानलं बादरा तुला जे तुम्हाला जमलं नाही ते एवढ्या लेकरांना चांग भलं गाजवलं. लाज वाटायला लागली का चांग भलं गाजवायचं देवाचं. आईनं नाही गाजवलं लेखन तर गाजवलं की कुणाचं समाधान मानून घ्यायचं. जे आईला जमलं नाही ते लेखानं करून दाखवलं आहे का नाही. भारी वाटलं आहे का नाही का. पुढे आपल्यालाच करायचं पिढी चालू जाणार त्यामुळे ढिलं पडायचं नाही. आता आम्ही आलोय पुढं कुठली बघितलं तिकडे त्या बायांची थोडासा खोट झालाय नुसता. आता शिकायले ते चूल पेटवायची कुणाचं काय चालू आहे. आपण लवकर आलं म्हणून शिनात झालंय का नाही. मग काय एका झपाट्यातच झालं बघा. जो आता ह्याच डाळीला तो घरी अर्धा तास घालवला असता. खऱ्यातनं बोलायचं खऱ्यातनं कसं गेलं खाली जलतच. मग देवाला सुद्धा खोड आहे ग. आहे का नाही वहिनी. लाटायच्या काय पोळ्या मग आता आधी ही करून घेऊया की येळवणी करून घेऊया. चालतंय घ्या मग करून शिना. उरका लवकर उरका.
तर म्हणून लय ओतू नका. पोळ्या कराय पाहिजे का नको? महागारी न्यायचं आहे का ही? उरलं तर घरला नाही. होय का, महागारी न्यायचं आहे? हा? नाहीतर पहिलंच लागतं असं चमचमीत खायला. तेल वाटा म्हणते, वाटा असं तेल वाटा ठेवू नका तेल. काय की पोळ्याला हा? अहो काय झालं, पिशवी फुटली हा. म्हणून ताब्यातच वतलं ना, ताब्यात पिशवी ठेवली. काय कळलं नसतं तुला? हा. पाणी कुठं हा? पाणी का कुठं? नाही दादा. 10 रुपयाला हे पाहिजे. तर बघा आता घेतलंय त्याला ओतून शिना. आपल्या पद्धतीने करायचं. आता एवढीची आमटी पैकी कडीपत्ता घरी होता आणायचं ध्यान नाही यावं. आणि तुमच्या दाजीने कसा तणका उठवलाय बघितलं का? इथं आपला मसाला आहे, इथं आपलं खोबरं कोथिंबीर लसूण हा सगळं जाणलंय. सगळं आणलंय. मला जुळलं नाही पण ह्यांनी सगळं जुळवलं या. तुरात किती हाल होते आता इथं. जळान लावा की जरा. जळाला असलं तर लावीन ना. सगळीकडे इथं मित्रांनो बघा गाड्या जायते आणि प्रत्येक जण बोनं बनवतंय. प्रत्येक जण अशा चुली येते, काय चुली आणते ती, काय दगडाव बनवते ती, असं देवपूजा करते ती. अगं पेटतंय का नाही? पेटलं की आता ही पुरती घे. आहे का चाकू फेकू काय? आता चाकू इथं कुणाच्या बाचा? होय माहिती चाकू कुणाचा आणा जायचं? एकदा आपलं चांगलं कडकडीत टाका पेस्ट टाका. टाकतो की पेस्ट लय काळजीने केली या सकाळी. येताना तुम्ही डोकं चालवलं म्हणून बरं आहे. इथं काय करायचं? इथं अजून लसूण आणि कोथिंबीर आणि खोबरं हुडकत बसावं लागलं असतं. बसून तुम्हाला हाय असं तांब्यात चेचावं लागलं असतं, बेलण्यानं टाकावं लागलं असतं. आड बोबडं करोस तर घरनं करून आणलंय ती बघा घे. नाटा म्हणा हा हा बाहेरला जमलं नाही ती बॅग केलं तरी पण मला नाव ठेवताय म्हणा माहिती नाही. नाही तुम्ही ती केलाच नाही कुड्या चिंगरून अर्ध्या टाकली असते ना. तुमच्या भाषेत त्याला काय म्हणायचं? आरत बबड आरत बोबड. काय करायचं सकाळपासून पोटाला अन्न नाही. आवाज कसा झालाय, घसा बसलाय. कसा बसला आणि काय झालं ती पलीकडली बिचारी काय लागली मान हलवून म्हणायला. काय लवकर येऊ वाटत नाही म्हणते तेव्हा. आणि याला घरी आलो तर उरकायचं कळलं नाहीये. पाट 5ला यायचा होता. हा पुढे जाय पुढे. त्याला तर चालू होतं का नाही तुझी? कसं आहे संसार सगळं सगळं झालं नाही. हा? करावंच लागतं. या देवाचा नियम आहे ती करावंच लागतो. इथे येऊन पुरणपोळीचा स्वयंपाक बनवून 5 पोळ्याचं ताट, मुटका, दिवा हे सगळं करून दुर्डी आणली बघा. त्या दुर्डीत सगळं न्यावं लागतं. बघा इथं दुर्डी आणली. या दुर्डीत सगळं काय असेल ते नेऊ लागतंय. तर बघा इथं म्हणतंय का बघा. परत लय झालंय घरीच ते. अगं ही फोड म्हणलं होतं का बाहेर. इथं काय आपल्या घरासारखं नाही बरं का. इथं जसं होईल तसं करावं लागतंय. तिला येसुर म्हणलं विसुरचं पाकिट. लाकूड पेटलेला आहे, त्याला चटका नाही. ती तवा तापला असेल तव्याकडलं धरलं तर चिटकून पागळते पिशवी. काय करायचं बुद्धीला आपल्या कळतच नाही. काय करायचं हे ताप करते का धरा कसं आहे थोडा म्हणा वाटतं लय बोलताय. मला नाही होती तुमच्याकडे. बरोबर तुम्ही ऍडजस्ट करा. तिला माहित आहे मी लय हे डोकं चालवलं म्हणून नाही तरी माझ्याकडं तर राहत होतं बरं का. मसाला टाक. किती राहतोय किती बघ. लय झणझणीत करू नका. आपल्याला जायचं आहे. झणझणीतच करायचं सांगितलंय वाईट सपक्का वाटत नाही. मिरच्या हिरव्या देऊ का आणून? होय वाय ना मिरच्या देऊ का? काय लगा पिशव्यांचा हाल. तुम्हाला पिशवी फाटना. काय पोटाला नाही सकाळ धरणं काय करता मग आता. हा डोक्याला सुच नाही, बोलायचं कळलं नाही. तरी आपल्या यात मुटका मसाला चालू आहे बरं का टाकायला. अगं बाद झाला असेल की एवढ्यातच झणझणीत होईल. अहो, आमटी कशाला कुठं जरा लय करायचे. झणझणीतच करायचं आहे. कशाला ठेवायचं आहे आपण? घ्या पळी घ्या की पळी घ्या की. घ्यायची हलवा जरा एका हातानं. आता मला तर वाटत नाही बरं हे तिखट लागल. काय म्हणताय सगळं टाकलं नाही सगळं टाकलं की कारण हे तेल भरपूर झालंय त्यामुळे तिखट कुठं आणायचं आहे.
असंच कोंबडं करायला गेल्यावर भरपूर तिखट टाकलं पण तेल 1 किलो तेल असल्यामुळे तिखटच लागलं नाही. चला झालंय बघ एक बुडबुडे कसे यायला लागले ते. हलवा की जरा हलवा. पाणी दे. अगं झालं की बाद झालं. हात धो साईडला. होता तरी आपली बघा झाली येळवणीची आमटी डवळून तयार. कट आल्यावर तुम्हाला दिसतीयच कशी आहे ती. आता यात काय अजून करायचं? पुरण टाकायचं आहे. काय सूत्र नाही व इथं काय हाताखाली नाही त्यामुळं घरात खर्च कसं असतं वेगळं असतं. तिथलं काय सूत्र नाही कडनं कालवा हाय हलवा हाय. सुधारतंय. घरी कसं असतंय चिकार भांडी असते ती ही घे ती घे. तर आपण आणली ती मोपून पातेली तवा ती पळपूट बेलणं ताट. त्यामुळे इथं ज्यादा वेस्ट करून चालत नाही ना. घरी 4 भांडी अजून पडली तर चालते ती. असं आहे काय? मग बरं जाऊ दे. तुम्हाला कसं वाटतंय सांगा बरं आज. मला तर एकदम भारी वाटतंय. तुला कसं वाटतंय तुम्हाला कसं वाटतंय? तुमच्या संग बोलत बोलत बघा पोळी पण झाली आपली भाजून शिना. वता तर बघूया अजून कट आल्यावर कशी दिसते.